मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी। कुणाची युती व्हावी किंवा नाही यासाठी राजकारण करणारे आम्ही नाहीत, तर महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आहोत। ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवरून मुख्यमंत्र्यांचा निशाणा। मनसे ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते आज वरळी डोममध्ये पाहणी करणार। बाळा नांदगावकर, संदीप देशपांडे आणि अनिल परब 5 जुलैच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेणार। बॉम्बे स्कॉटिशमध्ये शिकून भारतीय भाषांना विरोध होतोय। फडणवीसांची आदित्य आणि अमित ठाकरेंवरून टीका। मराठी सक्तीचीच पण हिंदी भाषेचाही अभिमान, मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। मराठी माणूस एकत्र आल्यानं सरकार हादरलंय, त्यामुळे जीआर रद्द झाला। मनसेच्या संदीप देशपांडेंची टीका। मराठी माणसाच्या एकजुटीमुळे राष्ट्रीय पक्ष घाबरल्याचंही वक्तव्य। त्रिभाषा सूत्रासंदर्भात राज्य सरकारचा नवा जीआर जारी। पूर्वीचे 2 जीआर औपचारिकपणे रद्द। नरेंद्र जाधव समिती 3 महिन्यात आपल्या शिफारसी सादर करणार। एकट्या पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मेळावा। 5 जुलैच्या विजय मेळाव्यावर आशिष शेलारांची टीका। भाजपच्या कार्यक्रमाचं उदाहरण देत ठाकरे बंधूंना डिवचलं। मातोश्री परिसरात उबाठानेच केला मराठीचा घात, अशा आशयाचे बॅनरमधून उद्धव ठाकरेंना डिवचण्याचा प्रयत्न। कलानगर सर्कलमध्ये लावलेले बॅनर हटवले। बबनराव लोणीकर कुठे दिसतील तिथे शेतकऱ्यांनी त्यांना ठोकायला पाहिजे। वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू संतापले। लोणीकरांना माफी नाही म्हणत कडू आक्रमक। सुनील प्रभू यांच्या मध्यस्थीनं संजय पवार यांची नाराजी दूर। उद्धव ठाकरे आणि संजय पवारांचा फोनवरून संवाद। आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार। सोनाई उद्योग समूहाचे संचालक प्रवीण मानेंचा आज भाजप प्रवेश। फडणवीस आणि बावनकुळेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा। मानेंनी इंदापूर विधानसभा निवडणूक अपक्ष लढवली होती। वाल्मिक कराडला नाशिकच्या कारागृहात हलवलं जाणार। सूत्रांची माहिती। जिल्हा कारागृहात कराडच्या संशयास्पद हालचाली। कराडच्या जीवितास धोका असल्याचीही माहिती। कृष्णा आंधळेला तात्काळ अटक करा, अन्यथा कठोर निर्णय घेणार। संतोष देशमुखांचा भाऊ धनंजय देशमुख यांचा इशारा। हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार। वैजापुरातील महिला कीर्तनकार संगीता पवार हत्या प्रकरणात 2 परप्रांतीय आरोपींना अटक। चोरीच्या उद्देशानं हत्या केल्याचा अंदाज। पोलिसांकडून चौकशी सुरू। पुण्याच्या बावधनमधून अटक केलेल्या हायटेक भोंदूबाबाला 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी। जप्त केलेल्या 2 मोबाईल आणि टॅबमधून आक्षेपार्ह डाटा मिळाल्याची सूत्रांची माहिती। आरोपी विरोधात आणखी 7 तक्रारी दाखल। मराठी माणसांची नंबर 1 चॉईस मराठी मॅट्रिमोनी।